नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, ज्या क्षणाची आपण खूप आतुरतेने वाट पाहत होतात ती म्हणजे जी काही पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती होऊ घातली होती त्याची निवड यादी लागण्याची वेळ आता काहीच क्षण त्यासाठी बाकी आहेत। जसं की बघा, ज्यावेळेस आपण साईटवरती जातो पवित्र पोर्टलवरती त्यावेळेस 2022ची ही जी काही भरती होणार आहे ही तसं जर बघायला गेलं तर खूप उशीर झाला, पण उशिरा का होईना पण यामध्ये जे ॲक्युरसीचं जे काम आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं आपले शिक्षण आयुक्त साहेब करत आहेत। आणि ज्यावेळेस आपण न्यूज बुलेटिनवरती जातो तर यावरून एक लक्षात येते बघा, ही जी 23 तारखेला म्हणजेच 22 तारखेला एक सूचना आली होती ती बघा काय तर, आणि ही सूचना किती वाजता आली, किती वाजता म्हणजे प्रसिद्ध झाली ते बघा। ही सूचना जवळजवळ रात्री 10-11 नंतर प्रसिद्ध करण्यात आलेली होती न्यूज बुलेटिनवरती। आणि एक लक्षात घ्या, रात्रीला सूचना प्रसिद्ध करण्यात आली याचा अर्थ असा आहे की त्यावेळेस पण आपल्या निवड यादीचे काम चालू होते। आणि याचाच अर्थ असा आहे की जे आपले शिक्षण आयुक्त आहेत त्यांनी या भरतीचं खूप मनावरती घेतलेलं आहे आणि त्यांचा खूप प्रयत्न चालू आहे की लवकरात लवकर निवड यादी लागावी म्हणून। बघा, निवड यादी तयार करण्यासाठी आयुक्त साहेबांनी 2 टीम तयार केलेल्या आहेत आणि 2 शिफ्टमध्ये काम सुरू आहे। 2 शिफ्टमध्ये काम सुरू आहे म्हणजेच रात्रीसुद्धा काम सुरू आहे। आणि जवळजवळ जे काही निवड याद्या ॲक्च्युली तयार झालेल्या आहेत, फक्त त्यामध्ये काही त्रुटी वगैरे राहायला नको यासाठी त्याचं व्हेरिफिकेशन चालू आहे। आणि हे व्हेरिफिकेशन जवळजवळ रात्री 10पर्यंत, आज रात्री 10 म्हणा किंवा आज 100% हे फायनल होणार आहे। ज्यावेळेस हे व्हेरिफिकेशन फायनल होईल त्यावेळेस कदाचित त्यांचं परत एकदा एक मीटिंग म्हणा किंवा त्यावरती चर्चा होईल आणि शक्य जर झालं तर आजच रात्री 12पर्यंत, होय आज रात्री 12पर्यंत किंवा जास्तीत जास्त शनिवारला सकाळी किंवा आज जर रात्री 12 वाजेपर्यंत जर निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली तर रात्री 12 वाजेपर्यंतच होऊ शकते, किंवा त्यामध्ये जर एखादी त्रुटी असेल तर ती निवड यादी उद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे। यापेक्षा जास्त वेळ बिलकुलही लागणार नाही, कारण आज 10 वाजेपर्यंत सर्व काही प्रोसेस कंप्लीट होण्याची खूप दाट शक्यता आहे। तर एक 12 वाजेपर्यंत ही निवड यादी प्रसिद्ध होऊ शकते। आणि याचं कारण असं बघा की हे जे न्यूज बुलेटिन आहे यावरती सूचना जी आली आहे ना ती किती वाजता आली बघा, काल 10-10:30पर्यंत सूचना नव्हती, काल बहुतेक 10:30-11 नंतर ही सूचना आली आहे। याचाच अर्थ ती यादीसुद्धा त्याच वेळेत किंवा फार तर फार शनिवारला कोणत्याही क्षणी ही निवड यादी प्रसिद्ध होणार आहे। तर त्यासाठीच ही सूचना टाकली होती। सूचनेमध्ये सांगितलेलं आहे की पवित्र पोर्टलवरील शिक्षक पदभरतीबाबत समाजातील विविध घटकांमधून आलेल्या सर्व निवेदनांचा, सूचनांचा सर्वंकष विचार करण्यात आला आहे। योग्य व प्रचलित शासन नियमांशी सुसंगत असणाऱ्या सर्व सूचनांची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे। बघा, या इथे स्पष्ट उल्लेख केलेला आहे, आधीच्या ज्या सूचना होत्या त्या कार्यवाही सुरू आहे असे शब्द त्यामध्ये होते। आणि मी जे तुम्हाला टायमिंग वगैरे किंवा दिवस सांगत आहे त्याच्यामागचं रिझन फक्त हेच आहे की या येथे स्पष्ट सांगितलेलं आहे जी पण कार्यवाही आहे ती ऑलरेडी पूर्ण झालेली आहे। म्हणूनच सांगतोय की कोणत्याही क्षणी निवड यादी प्रसिद्ध होऊ शकते। आज रात्रीपर्यंत होईल, जास्तीत जास्त शनिवार नंतर यादी लागणार नाही, शनिवारलाच लागेल। आज जर नाही लागली तर शनिवार फायनल आहे, हे या सूचनेवरून आपल्याला लक्षात येत आहे। बघा, पुढेही सांगितलेलं आहे, नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। शिफारस पात्र उमेदवारांची ज्या व्यवस्थापनाकडे शिफारस करण्यात येईल त्या व्यवस्थापनामार्फत सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी
प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे। त्यासाठी सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। ऑलरेडी सूचना पण देऊन टाकलेल्या आहेत, म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही खूप लवकर होणार आहे। स्वप्रमाणपत्रात नमूद केल्यानुसार आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणीसाठी अभियोग्यताधारकांनी नियुक्ती प्राधिकाऱ्यांना निश्चित मुदतीत उपलब्ध करून द्यावयाची आहे। ती सर्व कागदपत्रे तातडीने, बघा शब्द किती मस्त यूज केलेले आहेत, तातडीने तयार ठेवायची आहेत। म्हणजे ज्यावेळेस आपली निवड यादी ही लागेल त्यावेळेस जी कागदपत्रे आहे तुम्हाला ते पडताळणी करण्यासाठी जास्त वेळ दिला जाणार नाही। हे सगळ्यात या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट आहे। आणि त्यासाठी ही सूचना आहे की तुम्ही वेळेवर तुमची अडचण यायला नको म्हणून तुम्हाला एक इंटिमेट केलेलं आहे की तुम्हाला तुमचे कागदपत्र तयार ठेवायची आहेत, कारण निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर खूप वेळ कमी देणार आहेत, म्हणून तुम्ही आत्ताच कागदपत्र व्यवस्थित सिक्वेन्स वाईज लावून ठेवायचे आहेत। पडताळणीसाठीच्या आवश्यक कागदपत्रांच्या अधिक माहितीसाठी पवित्र पोर्टलवरील दिनांक 1/9/2023 व इतर मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करायचे आहे। म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत, ॲक्च्युली आपण सेल्फ सर्टिफाय करताना जे काही माहिती फिलअप केली होती ती सगळीच माहिती आपल्याला डॉक्युमेंटच्या स्वरूपात लागणार आहे। म्हणजे सेल्फ सर्टिफाय करत असताना आपण जे काही माहिती भरली होती, जिथून भरली, जसं की आपण 10वीचे मार्क्स भरले तर ते ऑब्वियस आहे की आपण मार्कशीटवरून भरलेले आहेत, तर ती मार्कशीट म्हणा किंवा त्याचं जे काही बोर्ड सर्टिफिकेट आहे हे सगळं डिटेल एक नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे की कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत। तर पण आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी हीच आहे की आज रात्री फार तर फार पूर्ण शनिवार या दिवसामध्ये कधीही यादी प्रसिद्ध होऊ शकते। यादीमध्ये जर निवड झाली तर खूप खूप तुमचं अभिनंदनच असेल, परंतु नाही जरी झाली तर नक्कीच नेक्स्ट टर्ममध्ये तुम्हाला चान्स मिळणार आहे। धन्यवाद मित्रांनो।